लोकसभा मतदारसंघामध्ये काल बदलापूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. आपण या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे. नेमकी याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? बदलापूरमध्ये जी 13 तारखेला घटना घडली आणि साधारणतः 16 तारखेला तो गुन्हा दाखल झाला. खरं म्हटलं तर एकदम निंदनीय अशी ती घटना आहे. ही अशा ज्या गोष्टी असतात हे क्रूर लोक करत असतात, ज्यांच्यामध्ये अजिबात माणुसकी नसतो, फक्त हैवानियत असतं. आणि अशी ती घटना घडली. मी खरं म्हटलं 3 दिवस अगोदर मी परवाच्या दिवशी गेलो होतो. मी पोलीस स्टेशनला भेट दिली, DCP पाठारे साहेबांशी बोललो. त्यांनी मला माहिती देखील दिली. सगळ्या आरोपींना देखील अटक झालेली आहे. संबंधित जेही कोणते असतील त्यांची देखील चौकशी चालू आहे. आणि तरीसुद्धा आता जसं जसं कालचं आपण रेल रोको पाहिला, लोकांचं ते उद्रेक झालेला आहे. खरं म्हटलं तर या गोष्टीला प्रतिक्रिया कशा प्रकारे द्यायची हे देखील समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु मला एवढं वाटतं की याच्यासाठी आपण कायद्यात बदल करू. जसं सौदीमध्ये केलं जातं, जी गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते, क्रूर शिक्षा, तशा प्रकारची शिक्षा ही या गुन्हेगारांना भर चौकात द्यायला पाहिजे. तरच याचा परिणाम समाजावर होईल. पुढील घटना टाळता येतात. अन्यथा 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष जेलमध्ये गेल्यानंतर या सगळ्या घटना बऱ्यापैकी आपण सगळेजण विसरतो. परंतु अशी काय, जसं मी सौदीचं उदाहरण का देतो, सौदीमध्ये एक गुन्हेगाराला शिक्षा झाल्यानंतर बाकीचं कायम घडलं नाही. म्हणून अशा प्रकारचं काहीतरी एक बदल करायला लागेल आपल्याला. आणि कठोरातली कठोर त्या लोकांना शिक्षा करायला लागेल. संबंधित जेही लोक असतील त्यांची चौकशी करून त्यांना देखील शिक्षा व्हावी, अशा प्रकारची मागणी मी परवा दिवशी केली आहे. खासदार या नात्याने पालकांना तुमचं मग यावर काय आव्हान असेल? त्या पालक वर्गाला आपण आव्हान काय करणार आहे? अशी दुर्घटना घडलेली आहे, अशी दुःखदायक घटना घडली असेल. खरं म्हटलं तर आज त्या पालकांवर काय घेतलं असेल हे तुम्ही आम्ही पण समजू शकत नाही. एवढी मोठी दुःखद घटना आहे. असो, शेवटी मन मोठं करून भगवंताचे आभार मानून आपली मुलगी आहे, मुलं-बालं आहे, संसार आहे. परंतु ह्यापुढं पालकांनी शाळेत कशा प्रकारच्या सुविधा आहेत, कशा प्रकारे मुलांचं संगोपन केलं जातं याकडे पालकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे. ती देखील व्यवस्था बघितली पाहिजे. एवढं मी पालकांना आव्हान आहे. आम्ही लोकसभेत हा विषय मांडला होता. अशी बदलापूरची घटना घडली किंवा इतर पुढे आपल्या मतदारसंघाची घटना घडली तर याबद्दल आपण लोकसभेत काय हा विषय मी नक्की मांडणार. गृह मंत्रालयाकडं एक निवेदन देखील देणार की ह्या असे जे क्रूर कर्म असतात त्यांना कशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं एक निवेदन देखील मी देणार आहे. आणि त्या शिक्षेची मागणी देखील मी करणार.